पर्यंत म्हणजे 10 तासांनी गुन्हा दाखल करून FIR करून घेण्यात आले। जे ऑफिसर आहेत या सगळ्या गोष्टीसाठी जे डिले केलेले आहेत, कुठलं कारवाई करणार आहात की नाही याच्यावर काय सांग? ही FIR असेल तर दाखल व्हायला थोडासा वेळ जातो, कारण कोणाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असेल तर याची आम्ही निश्चितच चौकशी करू। अशा घटना जर घडत असतील अॅट्रॉसिटी अंतर्गत तर तातडीनं गुन्हा दाखल केलं पाहिजे असं कायदा सांगतो। तर ह्याला उशीर लागतंय म्हणून तुम्ही म्हणताय, पण तुम्ही म्हणताय तसं थोडासा वेळ काय तांत्रिक कारणांमुळे लागलेला आहे। FIR ही खूप बेसलेस बनवलेली आहे। त्याच्यामध्ये सेक्शन ॲड करायचे बाकी आहे। सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत हे विक्टिमला बसवून ठेवलेलं आहे। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत सेक्शन 18A असा बोलतो की जर कोणताही विक्टिम हा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी आला, त्याचं विदाऊट इन्व्हेस्टिगेशन FIR दाखल करून घ्यावी। पण असं न करता त्यांना कशा प्रकारे हॅरॅसमेंट होईल हे पोलीस प्रशासनाने बघितलेलं आहे आणि त्या प्रकारे आरोपींना कशा प्रकारे पळून जाण्यास मदत होईल हे पोलीस प्रशासनाने जाणून बुजून केलेलं आहे। मध्ये जे कोणतेही पोलीस अधिकारी सामील असतील त्यांच्या सर्वांवर सेक्शन 4 नुसार त्यांच्यावर ही कारवाई करावी। हा संपूर्ण जो घटना आहे हा घटना कायद्याच्या माध्यमातून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी जे ॲडव्होकेट आहेत, वकील जे काम करत आहेत प्रामुख्याने समाजासाठी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरून अशा पद्धतीनं जर कुठे अन्याय अत्याचार होत असेल त्याला वाचा फोडण्यासाठी आणि फ्री ऑफ कॉस्टमध्ये अगदी मोफतपणे त्यांना कायद्याची सल्लेच नव्हे तर त्या ठिकाणी जाऊन पीडितांना कोर्टामध्ये लढून न्याय देण्याचं काम जे सातत्याने करतात असे ॲडव्होकेट स्वप्नील जगताप आपल्या बरोबर आहेत। हा जो घटना घडलेला आहे याकडे तुम्ही कसं बघताय आणि काय गोष्टी होणार आहेत कोर्टामधून आणि याच्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत का, काही कलम लावणं काय सांगणार? सदरील घटना ही 28 तारखेला घडलेली आहे। त्रुटी अशा राहिलेल्या आहेत की FIR ही खूप बेसलेस बनवलेली आहे। त्याच्यामध्ये सेक्शन ॲड करायचे बाकी आहेत। तसेच घटना ही घडलेली आहे 8:30 वाजता। विक्टिम या पोलीस स्टेशनला गेलेल्या आहेत 9 वाजता। सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत हे विक्टिमला बसवून ठेवलेलं आहे। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत सेक्शन 18A असा बोलतो की जर कोणताही विक्टिम हा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी आला, त्याचं विदाऊट इन्व्हेस्टिगेशन FIR दाखल करून घ्यावी। पण असं न करता त्यांना कशा प्रकारे हॅरॅसमेंट होईल हे पोलीस प्रशासनाने बघितलेलं आहे आणि त्या प्रकारे आरोपींना कशा प्रकारे पळून जाण्यास मदत होईल हे पोलीस प्रशासनाने जाणून बुजून केलेलं आहे। त्याच्यामुळे या एंटायर प्रोसिडिंगमध्ये जे कोणतेही पोलीस अधिकारी सामील असतील त्यांच्या सर्वांवर सेक्शन 4 नुसार त्यांच्यावर ही कारवाई करावी अशी मी कोर्टाकडे उद्या मागणी करणार आहे आणि उद्याची डेट दिलेली आहे। आजची जे घटना बघता तुम्ही महाराष्ट्रामध्ये बरेच ठिकाणी या सगळ्या गोष्टी करत असतात अॅट्रॉसिटीसाठी, जास्तीत जास्त पोलिसांचं हे प्रकरण जे आहे दाबण्याचा प्रयत्न केला जातो का, काय वाटतं तुम्हाला? यस, अनुसूचित जाती जसा प्रत्येक घटना ही जशी अनुसूचित जाती जमातीची घटना आहे, प्रत्येक पोलीस स्टेशनला हे डोकेदुखी असते। त्यांचं असं म्हणणं असतं की ह्या अशा केसेसमुळे आमचं काम वाढतं आणि हे काम सुपेरियर अधिकाऱ्यांकडे जातं। जसे की इन्व्हेस्टिगेशनचं काम हे DYSP आणि ACP लेवलच्या अधिकाऱ्यांकडे असतं, तर त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून अॅट्रॉसिटी जे ज्या केसेस आहेत त्या दाबण्याचा पुरेपूर फायदा पोलीस प्रशासन करत असतं। परंतु त्याच गोष्टी करण्यासाठी जे कामं त्यांना दिलेलं आहे गव्हर्नमेंटने त्याच्यासाठीच त्यांना त्या पदावरती ठेवलेला असतो, याचा गैरफायदा घेत आहेत। गैरफायदा तर बोलू शकत नाही, पण निग्लिजन्स ऑफ वर्क जे आहे ते प्रामुख्याने या ठिकाणी होताना दिसतंय।
हे मी महाराष्ट्रामध्ये ॲट्रॉसिटी अंतर्गत फिरत असतो, मॅटरसाठी फिरत असतो. तर मला प्रामुख्याने ह्या गोष्टी खूप निदर्शनास येतात, की जशी पोलीस स्टेशनला ॲट्रॉसिटीची केसेस जाते, तर कसं त्यांना टाळाटाळ करून ती केस होऊ नये ह्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असतात. तर पोलीस प्रशासनाने ती एफ-आय-आर दाखल करून पीडितांना कशाप्रकारे न्याय मिळवून देता येईल, जर हे काम केलं तर पीडितांनाही एक प्रकारचा सपोर्ट भेटतो. काय सांगणार आहात लोकांना? अशा कोणत्याही अशा प्रकारचा जर अन्याय अत्याचार होत असेल तर त्याला वाचा फोडा. तुम्ही मला कधीही कुठेही कॉन्टॅक्ट करू शकता. मी कधीही कुठे येण्यास तयार आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. हे होते ॲडव्होकेट स्वप्नील जगताप. जे त्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पोलीस हे जे केसेस आहेत अनुसूचित जाती जमातीचं जे अॅट्रॉसिटी ॲक्ट आहे हे दाबण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांनी शेवटला आवाहन देखील आपल्याला केलेलं आहे की कुठेही अशा प्रकारचे अन्याय अत्याचार जर घडत असतील तर त्यांना तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांना बोलू शकता, त्यांचे कायदेशीर सल्ले जे आहेत तुम्ही घेऊ शकता. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ. हा संपूर्ण तपास जे आहे विशाल नेहुल साहेब जे आहेत ते तपास करतायत. साहेब आज तुम्ही इकडे तपासणीसाठी आलेला आहात आरोपींच्या इकडे, काय सांगणार आहात? सदर गुन्हा हा दिनांक 28/11/2021 रोजी दाखल झाला. उलवा पोलीस स्टेशन आहे तेथे. सदर गुन्ह्यामध्ये पीडिता जी आहे ते विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचबरोबर तिला मारहाण पण झाली. त्या संदर्भाने आणि तिला जातीवाचक शिवीगाळ देखील झाली. त्या संदर्भाने आपण सर्व भारतीय न्याय संहितेचे योग्य ते कलम लावलेले आहेत. त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजे ॲट्रॉसिटी ॲक्टचे देखील सर्व कलम लावलेले आहेत. सदर गुन्हा 28 तारखेला दाखल झाल्यानंतर आपण तात्काळ तपास चालू केला. याच्यामध्ये टोटल 8 आरोपी आहेत. त्या 8 आरोपींपैकी 7 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे. त्यांना कोर्टासमोर देखील प्रोड्यूस केलेलं आहे. आणि एक आरोपी आहे महिला, ती सध्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्यामुळे तिला आम्हाला आत्तापर्यंत अटक करता आलं नाही. तरी सदरच्या गुन्ह्यामध्ये अतिशय चांगले पुरावे उपलब्ध असून आम्ही तपासादरम्यान सर्व पुरावे अतिशय योग्य पद्धतीने संकलित करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्याचबरोबर यातील आरोपी जे आहेत त्यांना योग्य ती कायदेशीर मार्गाने शिक्षा होईल याच्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्न करत आहे. साहेब ही घटना 28 तारखेला सकाळी 8:30 वाजता घडली आहे आणि पोलीस चौकीला साधारणतः 9 वाजता पोचले होते आणि रात्री उशिरापर्यंत म्हणजे 10 तासांनी गुन्हा दाखल करून एफ-आय-आर करून घेण्यात आलेला आहे. या संदर्भात कुठेतरी डिले झालाय किंवा जे ऑफिसर आहेत या सगळ्या गोष्टीसाठी जे डिले केलेले आहेत, कुठलं कारवाई करणार आहात की नाही याच्यावरती काय सांगणार? याच्यामध्ये असं आहे की कुठलीही एफ-आय-आर असेल तर दाखल व्हायला थोडासा वेळ जातो, कारण त्याच्यामध्ये जबाब घेणं, CCTNS ते फीडिंग करणं, अशा बऱ्याच प्रक्रिया त्याच्यामध्ये पार पाडाव्या लागतात. त्याचबरोबर उलवा पोलीस स्टेशनला CCTNS नसल्यामुळे नवीन पोलीस स्टेशन स्थापन झाल्यामुळे न्हावाशेवा पोलीस स्टेशनला ती एफ-आय-आर दाखल करण्यात आली. त्यामुळे थोडासा वेळ लागलेला आहे. तरी देखील जर काही कोणाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असेल तर याची आम्ही निश्चितच चौकशी करू. नक्कीच बरोबर आहे. कारण अशा घटना जर घडत असतील अॅट्रॉसिटी अंतर्गत तर तातडीनं गुन्हा दाखल केला पाहिजे असं कायदा सांगतो. तर ह्याला उशीर लागतंय म्हणून तुम्ही म्हणताय, कसं? नाही, तर कायद्याच्या तरतुदीप्रमाणेच एफ-आय-आर दाखल झालेली आहे किंवा त्याच्यामध्ये कुठलंही कलम कमी लागले किंवा काही त्याच्यामध्ये कुठला भाग गाळा गेला असं झालेलं नाही. फिर्यादीच्या सांगण्याप्रमाणे तसे बरोबर झालेलं आहे. पण तुम्ही म्हणताय तसं थोडासा वेळ काय काय तांत्रिक कारणांमुळे लागलेला आहे. तर त्याच्यात मी आणखी खुलासेवर चौकशी करणार आहे. सध्या पीडित जे आहेत अतिशय भीतीच्या वातावरणामध्ये आहेत. गाव आहे, एकच त्यांचं घर आहे. आजूबाजूचे सर्व जे आहेत आरोपींच्या एक प्रकारे पाठीशी आहेत असं त्यांचं बोलण्यावरनं जे मी तुम्हाला विचारतोय. त्यांना काय प्रोटेक्शन देणार आहात की काय नक्की ते करणार आहात? नक्कीच या ठिकाणी तसं पण अनुसूचित जाती जमाती कायद्यामध्ये पण नमूद आहे की फिर्यादी पीडित यांना पोलीस संरक्षण देणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने एक पोलीस स्टेशनचे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती स्थिर राखण्यासाठी देखील आम्हाला या ठिकाणी पोलीस संरक्षण देणं आवश्यक आहे. त्यामुळे मी आपल्या उलवा पोलीस स्टेशनला आदेशित केलेलं आहे
की फिर्यादी आणि पीडित यांच्या कुटुंबियांना योग्य ते पोलीस संरक्षण देण्यात यावं आणि त्या दृष्टिकोनात आमची कारवाई चालू आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. हे होते डॉक्टर विशाल नेहल, सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत आणि एकंदरीत या सर्व घटनेचं ते तपास करत आहेत. आतापर्यंत घडलेले जे काही घटना आहेत ते आपल्या समोर बोललेल्या आहेत. पाहत राहा. इथेच थांबतो. धन्यवाद.